तुम्ही असं म्हटलं की या दुर्घटनेवर राजकारण होता कामा नये या मताचे तुम्ही आहात, तरी आता एक प्रश्न उपस्थित होतोय की एव्हिएशन मिनिस्टरचा राजीनामा घ्यावा का किंवा त्या बाबतीत काय भूमिका घ्यावी? कारण विषय असा आहे की तेलगू देसमकडे हे खातं आहे आणि जे काही एनडीएचं सरकार आहे बहुमत नाही आणि अनेक पक्षांचा पाठिंबा त्यात तेलगू देसमही आहे. तर अशा वेळेस हा राजीनामा घेण्यासंदर्भात चालढकल होऊ शकते किंवा 30 सेकंदामध्ये विमान कोसळत आहे. 30 सेकंदामध्ये ड्रीमलाइनर कोसळत आहे, ज्यात 242 प्रवासी आहेत. 30 सेकंदामध्ये विमान कोसळत आहे, याचा अर्थ ते विमान उड्डाणासाठी तंत्रज्ञानी त्याला ओके केलेलं आहे. त्याशिवाय ते विमान उडणार नाही लंडनला जाण्यासाठी. तरीही 30 सेकंदामध्ये विमानाची दोन्ही इंजिन्स बंद पडतात. मग गडबड काय? त्याची चौकशी केली जाईल. चौकशीतून जे निष्पन्न होईल ते भविष्यात येईल. पण आता 242 आणि डॉक्टर्स आणि मेडिकलचे विद्यार्थी यांच्या मृत्यूची जबाबदारी कोण घेणार? हा एक अपघात होता असं अमित शहा म्हणतात आणि अपघात टाळता येत नाहीत असं जे सांगितलं जातं. तुम्हाला अपघात टाळता येत नाही आणि पहलगावचा हल्लासुद्धा टाळता येत नाही, मग तुम्ही सत्तेवरती कशा करता? आम्ही तुमच्या देशात सुरक्षित नाही. रेल्वे प्रवासी सुरक्षित नाहीत, हवाई प्रवास करणारे लोक सुरक्षित नाहीत, पर्यटक सुरक्षित नाहीत, मणिपूरची जनता सुरक्षित नाही. मग तुमच्या जनता राज्यात सुरक्षित कोण आहे? याचं उत्तर अमित शहानी द्यायला हवं. भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते विजय रुपानी, जे गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते, खासदार होते, त्यांचा सुद्धा मृत्यू झालेला. बदरुद्दीन नावाचे एक मुसलमान स्कॉलर्स आहेत, इस्लामिक स्कॉलर्स, ते कुटुंबासह त्यात मरण पावले. प्रोग्रेसिव्ह विचारांचे बदरुद्दीन हसलानी, ती आणि त्यांचं कुटुंब त्यात मरण पावलेलं. कोणीतरी जबाबदारी घ्यावी लागेल. प्रधानमंत्र्यांनी घ्यावी, नागरी उड्डाण मंत्रालयानं घ्यावी, कोणी घ्या, कोणीतरी घ्यावी लागेल जबाबदारी. रेल्वे मंत्री जबाबदारी घ्यायला तयार नाहीत अपघातांची. देशांतर्गत हल्ल्यांची जबाबदारी अमित शहा घ्यायला तयार नाही. ऑपरेशन सिंदूर प्रेसिडेंट ट्रम्पने हस्तक्षेप करून थांबवलं, त्याची जबाबदारी प्रधानमंत्री घ्यायला तयार नाहीत. मग राज्य कसलं करताय? तुमच्यावर कोणती जबाबदारी नाही आणि तुम्ही मौज करताय सत्तेची. इथे देवेंद्र फडणवीस आणि तिकडे मोदी. जनता तुम्हाला सरेंडर आहे, बिचारी मरते आहे. पहलगाम घटनेनंतर तुम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता ह्या दुर्घटनेनंतर विरोधी पक्ष किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नागरी उड्डयन मंत्र्यांच्या बघा, जे मृत झाले त्यांच्या कुटुंबियांनी ही मागणी करायला पाहिजे. सरकार ते बळी आहेत ना. हा सुद्धा सदोष मनुष्यवधच आहे. 30 सेकंदामध्ये विमान कोसळ, त्याचा अर्थ घ्या, समजून घ्या. 30 सेकंदामध्ये, आणि ते सुद्धा ड्रीमलाइनर लंडनला जाणार. ती आपण पाहतोय, मी चित्र पाहिलं आहे, विमान उडते आणि खाली कोसळत आहे. मग टेक्निकल एक्सपर्ट जे असतात विमानतळावरचे, ATCचे लोक जे असतात, त्यांनी ते विमान जर उड्डाणासाठी योग्य ठरवलेलं आहे, मग विमान कोसळलं कसं? पंतप्रधानही आज पहाटे सकाळी पोहोचले आहेत. पंतप्रधानांकडून घटनास्थळाची पाहणी, फोटो वगैरे आलेले आहेत, आम्ही पाहिलं ते फोटो व्हिडिओ वगैरे नेहमीप्रमाणे आलेले आहेत. संवाद हॉस्पिटलला जाऊन वगैरे ठीक आहे. अमित शहा घटनास्थळी आहे. पंतप्रधान त्यांची संवेदना व्यक्त करतात. बघा, संवेदना व्यक्त करणं आणि जबाबदारी घेण्यात फरक. संवेदना माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी काल सगळ्यात आधी व्यक्त केली. आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस होता, त्यांनी वाढदिवसाचा कार्यक्रम रद्द केला. मन, हृदय, संवेदना आम्हाला सुद्धा आहेत ना, म्हणून तर आम्ही हे सगळं करतो आहोत. आणि आमचंही हृदय जळतं आहे ना. 241 अधिक डॉक्टर्स आणि वैद्यकीय विद्यार्थी यांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्र हळहळतो आहे. महाराष्ट्र का अख्खा देश हळहळतो आहे.
ते गुजरातला झालं म्हणून आम्हाला दुःख नाही असं नाही. गुजरात आमचंच आहे, आमचेच बांधव आहेत ते. विजय रुपानी आणि आमचे व्यक्तिगत संबंध फार उत्तम होते. दिल्लीमध्ये ते माझ्या शेजारी राहायचे. त्यांच्या पत्नी कोकणातल्याच आहेत. आम्ही म्हणजे फार चांगले संबंध होते त्यांचे आणि माझे, विजयभाईंचे. फार सज्जन माणूस होता. आम्हाला दुःख आहे ना, म्हणजे बदरुद्दीन आणि त्यांचं कुटुंबीय वारलं, मी त्यांना ओळखत होतो. इस्लामी स्कॉलर्स आहेत, फार मोठं काम केलं आहे त्यांनी मुसलमानांच्या जीवनात सुधारणा आणण्यासाठी. असे अनेक लोक आहेत. हे जे कॅप्टन सबरवाल आहेत ते आमच्या पवईचे आहेत. कॅप्टन सबरवाल पवईचे आहेत. त्यातले जे बरेचशा मुली आहेत क्रू मेंबर्स, त्या महाराष्ट्रातल्या आहेत, बदलापूरच्या आहेत, उरणच्या आहेत, पंढरपूरचे कुटुंब आहे. आम्हाला दुःख आहे ना, दुःख आहे म्हणून तर मी बोलतोय ना पक्षाच्या वतीनं. सर यही बात हिंदी में जानना चाहेंगे कि यामध्ये ब्रिटनचे प्रवासी होते, त्यामुळे ब्रिटनकडनं आता याची चौकशी केली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कुठेतरी 57 ब्रिटनचे प्रवासी आहेत, 7 पोर्तुगीज प्रवासी आहेत आणि 1 कॅनडाचे प्रवासी आहेत. त्याच्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये हाहाकार. भारतातून हवाई प्रवास करण्यासंदर्भात जर जगाने काही निर्णय घेतला तर ती भारताची नाचक्की होईल. भारतामधला हवाई प्रवास सुरक्षित नाही ही जर भावना जगभरात पसरली तर याच्यामध्ये देशाची नाचक्की. एकेकाळी एअर इंडिया महाराजा होता, त्याला महाराजाची प्रतिष्ठा होती, लक्षात घ्या. म्हणून आमचं एक या भारतीय नागरिक म्हणून आमचं हृदय जळतं. साहब यही बात हिंदी में जानना चाहिए कि कल जो प्लेन क्रैश के बहुत ही दुखद, 265 लोग, बहुत ही दुखद, चिंता, शॉकिंग. 30 सेकंड में एक ड्रीम लाइनर, सबसे सुरक्षित हवाई जहाज इस विश्व का माना जाता है, वो हमारे आँख के सामने उसका टेक ऑफ होता है और हमारे आँख के सामने क्रैश होता है. टेक ऑफ और क्रैश में 30 सेकंड का सिर्फ अंतर है, वो हम देखते हैं. मेडिकल स्टूडेंट की जो इमारत है उसके ऊपर वो गिरता है. 24 डॉक्टर और 60 से ज़्यादा डॉक्टर बनने वाले बच्चे, वहाँ उनकी जान चली जाती है. 300 से ज़्यादा लोगों की जानें चली गई. क्या उसके लिए कोई जिम्मेदार है या नहीं? क्या सिर्फ एक्सीडेंट है इसलिए छोड़ देंगे? देश के गृह मंत्री कल घटनास्थल पर गए, बाद में कहा कि ये एक्सीडेंट है और एक्सीडेंट, ये सरकार जो बैठी है वो एक्सीडेंट टालने के लिए भी बैठी है, लोगों की जानें बचाने के लिए बैठी है, पहलगाम जैसे हमले रोकने के लिए बैठी है. ये सरकार की जिम्मेदारी है. रेलवे के एक्सीडेंट होते हैं तो एक्सीडेंट है, उसकी जिम्मेदारी कोई नहीं लेता है. मणिपुर में दंगे चल रहे हैं, वहाँ लोग मरते हैं, उनकी जिम्मेदारी कोई नहीं लेगा. अहमदाबाद जैसे हवाई हादसे होते हैं जहाँ 300 लोग मरते, वो भी एक्सीडेंट बोलकर छोड़ देते हैं. पहलगाम का हमला, वहाँ जो सिंदूर उजाड़ दिया हमारे महिलाओं का, वो छोड़ देते हैं. तो सरकार क्यों बैठी है? सरकार की जिम्मेदारी क्या है? एक्सीडेंट है, हमला है, ये कब तक चलेगा? आप बताइए. कल अहमदाबाद में जो एयर क्रैश हुआ है, प्लेन क्रैश हुआ है ड्रीम लाइनर का, उसकी जिम्मेदारी किसी को तो लेनी पड़ेगी. 30 सेकंड में हमारे सामने जहाज उड़ता है, टेक ऑफ होता है और नीचे आता है. दोनों इंजन एक तो बंद हो गए या और कुछ हुआ अंदर. तो क्या है? आप उस बारे में आप बोलेंगे नहीं? इंक्वायरी होगी, जरूर होगी, सामने सच सामने नहीं आएगा. लेकिन भारतीय जनता पार्टी ने जब ये ड्रीम लाइनर का डील हुआ था यूपीए सरकार में, तो सवाल खड़े करने वाली ये भारतीय जनता पार्टी. आप रिकॉर्ड देखिए पार्लियामेंट का, सवाल पूछने वाली भारतीय जनता पार्टी रही कि यहाँ कुछ गड़बड़ है. तो अब गड़बड़ खत्म हो गई. क्या है?